नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रों, सामान्य ज्ञान हा BEd CET मधला 2 नंबरचा घटक म्हणजेच विषय जो की 30 मार्कांसाठी विचारला जातो. त्यावर आधारित 100 अतिमहत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा या प्रश्नावलीचा भाग 2 आहे. यापूर्वी आपण भाग 1 प्रदर्शित केलेला आहे. तो जर आपण पाहिला नसेल तर कृपया पाहून घ्या. तसेच विद्यार्थी मित्रों, आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला पाहूया आजच्या प्रश्नावलीमधला प्रश्न क्रमांक 1. जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते? विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 महाभारत, ज्याचं दुसरं नाव जय संहिता असे आहे, हे जगातील सर्वात मोठे महाकाव्य होय. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता? ऑप्शन 2 शाहमृग हे करेक्ट उत्तर. विद्यार्थी मित्रों, हे तिन्ही पक्षी जे आहेत हे न उडता येणारे पक्षी म्हणजेच फ्लाइटलेस बर्ड आहेत. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. त्यानंतर तिसरा प्रश्न, वाळवंटातील जहाज कोणत्या प्राण्यास म्हणतात? ऑप्शन 2 उंट हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, द वाल असे कोणत्या खेळाडूला म्हटले जाते? विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 राहुल द्रविड करेक्ट उत्तर होय. जगातील सर्वात छोटा देश कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात छोटा देश आहे. तर थायलंड, पांढऱ्या हत्तींचा देश, जपान, उगवता सूर्याचा देश आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रों, मसुदा समिती अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला ताडोबा राष्ट्रीय उद्यान पाहायला मिळते, जे की महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोठे आहे, कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 सहारा हे जगातील सर्वात मोठे सर्वात विस्तृत असणारे वाळवंट होय. पुढचा प्रश्न, रातआंधळेपणा ज्याला आपण नाईट ब्लाइंडनेस म्हणतो, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमीमुळे होतो? तर ऑप्शन 1 व्हिटॅमिन अ म्हणजेच व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे आपल्याला रातआंधळेपणा झालेला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? ऑप्शन 1 चीन हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, सौर ऊर्जेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? ऑप्शन 2 कोपर्निकस हे करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. जगातील सर्वात लांब भिंत कोणत्या देशात आहे? तर विद्यार्थी मित्रों, चंद्रावरून आपल्याला दिसत असणारी एकमेव वस्तू म्हणजेच मानवनिर्मित वस्तू चीनची भिंत होय. ऑप्शन 3 चीन करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा देश कोणता? विद्यार्थी मित्रों, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा देश कोणता असा हा प्रश्न. ऑप्शन 2 रशिया करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोणत्या वायूस हास्यवायू असे म्हणतात? ऑप्शन 2 नायट्रस ऑक्साईड हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद याचं करेक्ट उत्तर होय. रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होय. याच नावाने त्यांनी त्यांचं संस्था म्हणजेच रामकृष्ण मिशन ही स्थापन केली. ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर 1 मुंबई ही करेक्ट उत्तर होय. तसेच मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. हेही या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, शून्याचा शोध कोणी लावला? 1 ब्रह्मगुप्त करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, रेबीज रोगाची लस कोणी शोधली? तर सॅबिन साल्को सॅबिन हे करेक्ट उत्तर आहे. तर सॅबिन येथे आलेला आपला ऑप्शन 1 हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर 1 मे हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 1 मे हा
महाराष्ट्र दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो, हेही आपण लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, एका दिवसात किती सेकंद असतात? ऑप्शन 2 86,400. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे प्रसिद्ध लोकगीत प्रकार कोणता आहे? ऑप्शन 1 भारुड. ही करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर ऑप्शन 4 यवतमाळ हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणजेच कापसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार होय. प्रश्न क्रमांक 25, डायनामोचा शोध कोणी लावला? तर मायकल फॅरेडे यांनी डायनामोचा शोध लावला. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, 0 ते 100 संख्येत एकूण शून्य किती वेळास येतो? तर विद्यार्थी मित्रो, शून्य हा 0 ते 100 संख्येत 11 वेळेस येतो. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, निवडणूक आयुक्तांची निवड कोण करतो? तर ऑप्शन 3 राष्ट्रपती हे निवडणूक आयोगाचे जे आयुक्त असतात त्यांची निवड करतात. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोणत्या देशात भारताचे चलन प्रमाणित आहे? म्हणजेच कोणत्या देशात भारताचे चलन चालते? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 नेपाळ हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, या तिन्ही बाबी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवाव्यात. पुढचा प्रश्न, कोणत्या ग्रहास पहाटेचा तारा म्हणतात? ऑप्शन 3 शुक्र या ग्रहास पहाटेचा तसेच साय तारा म्हणजे संध्याकाळचा तारासुद्धा म्हणतात. ही बाब या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, कोणत्या नदीस दक्षिण गंगा नावाने ओळखले जाते? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 गोदावरी या नदीस दक्षिण गंगा नावाने ओळखले जाते, कारण दक्षिणेतील सर्वात लांब नदी गोदावरी होय. पुढचा प्रश्न, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन 3 संत ज्ञानेश्वर याचे रचयिता होय. याचं दुसरं नाव ज्ञानेश्वरी हे आहे. पुढचा प्रश्न, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोठे स्थित आहे? तर ऑप्शन 1 न्यूयॉर्क सिटीजवळ आपल्याला हा स्टॅच्यू हा पुतळा असलेला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, संत रामदास यांचे जन्मगाव कोणते? ऑप्शन 2 जाम समर्थ करेक्ट उत्तर होय. तर सज्जनगड येथे त्यांची समाधी आहे. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? ऑप्शन 2 सातारा हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन 1 विनोबा भावे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली भारतरत्न सन्मान मिळवणारी व्यक्ती कोण? ऑप्शन 1 धोंडो केशव कर्वे करेक्ट उत्तर होय. तर पहिली महिला कोण असा प्रश्न आल्यानंतर श्रीमती लता मंगेशकर हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण? ऑप्शन 2 आनंदीबाई जोशी करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, संत एकनाथ महाराज यांचे जन्मगाव कोणते? ऑप्शन 4 पैठण करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात स्थित आहे? ऑप्शन 1 छत्रपती संभाजीनगर येथे हे आपल्याला विद्यापीठ स्थित असलेलं पाहायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड येथे स्थित असणारं विद्यापीठ, त्यानंतर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शहरात असणारं, तसेच विद्यार्थी मित्रो सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे स्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या अनुषंगाने आपण या चारही बाबी लक्षात ठेवाव्यात. पुढचा प्रश्न, चिकूसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर डहाणू हे शहर चिकूसाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? ऑप्शन 2 5 ज्योतिर्लिंग आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अष्टविनायक म्हणजेच 8 गणेशाची मंदिरेही पाहायला मिळतात. या अनुषंगाने आपण तेही लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीसाठी कुठले शहर प्रसिद्ध आहे? ऑप्शन 1 महाबळेश्वर हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा मुख्य खेळ कोणता आहे? तर
कबड्डी ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर कोणते? ऑप्शन 3 पुणे करेक्ट उत्तर होय. 47वा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी ज्याला आपण पोस्ट ऑफिस असं म्हणतो कोठे आहे? तर ऑप्शन 1 मुंबई येथे स्थित असलेली आपल्याला सर्वात मोठी टपाल पेटी पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन 3 संत रामदास करेक्ट उत्तर होय. तसेच मनाचे श्लोक हा ग्रंथही संत रामदासांनी लिहिला, ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? तर आकाराने सर्वात लहान असणारा ग्रह बुध हा होय. तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. जगातील सर्वात हलका धातू कोणता? म्हणजेच लायटेस्ट मेटल इन द वर्ल्ड? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 लिथियम करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, PTOचे पूर्ण रूप काय आहे? तर ऑप्शन 1 प्लीज टर्न ओव्हर म्हणजेच पाठीमागे वळून पहा, हे ह्याचं पूर्ण रूप होय. पुढचा प्रश्न, भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती कोण? ऑप्शन 3 प्रतिभाताई पाटील करेक्ट उत्तर होय. तर भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती कोण? याचं उत्तर ऑप्शन 1 द्रौपदी मुर्मू होय. पुढचा प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 आसाम या राज्यामध्ये आपल्याला काझीरंगा राष्ट्रीय उद्यान पाहायला मिळते, जे की एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, पिसाळलेला कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 रेबीज नावाचा रोग आपल्याला पिसाळलेला कुत्रा चावल्यावर होतो. तसेच या रोगामध्ये आपल्याला पाण्याची भीती वाटते, म्हणजे ज्याला आपण हायड्रोफोबिया असं म्हणतो, हेही आपण लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, सूर्याच्या सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता? तर ऑप्शन 1 बुध. विद्यार्थी मित्रो, त्यामुळेच बुध ग्रहावर कुठलेही यान सोडणे म्हणजेच पाठवणे हे आपल्याला शक्य होत नाही, कारण आपण यान सोडल्यास ते यान सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे सूर्याकडे आकर्षले जाते. पुढचा प्रश्न, उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? ऑप्शन 2 जपान, ज्याला आपण पिवळ्या लोकांचा देश असं म्हणतो, हेही आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर पुढचा, गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे? तर ऑप्शन 1 त्र्यंबकेश्वर, जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. येथे आपल्याला गोदावरी नदीचे उगमस्थान पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, बीबी का मकबरा कोठे आहे? तर ऑप्शन 2 छत्रपती संभाजीनगर येथे आपल्याला बीबी का मकबरा म्हणजेच ताजमहलची प्रतिकृती पाहायला मिळते. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, लाल किल्ला कोठे स्थित आहे? ऑप्शन 4 दिल्ली येथे तो स्थित आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? ऑप्शन 4 यकृत, ज्याला आपण लिव्हर असं म्हणतो, ती मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी होय. पुढचा प्रश्न, देवगिरी किल्ला कोठे स्थित आहे? ऑप्शन 2 दौलताबाद येथे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला देवगिरी किल्ला स्थित असलेला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, 52 दरवाजांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात? तर छत्रपती संभाजीनगर शहरास 52 दरवाजांचे शहर म्हणजेच सिटी ऑफ 52 गेट्स असं म्हणतात, हेही आपण लक्षात ठेवावे. तसेच विद्यार्थी मित्रो, सर्वात मोठा जो दरवाजा आहे फतेपूर सिक्री येथे आपल्याला बुलंद दरवाजा पाहायला मिळतो, हेही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन 2 साने गुरुजी करेक्ट उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न, हॉकी खेळात किती खेळाडू असतात? तर क्रिकेट इतकेच, म्हणजेच ऑप्शन 1 11 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, हेही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, फकीरा कादंबरी कोणी लिहिली? तर ऑप्शन 1 अण्णाभाऊ साठे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मानवी रक्ताची चव कशी असते? ऑप्शन 3 खारट, म्हणजे स्लाइटली बेसिक आपल्याला रक्त असलेलं पाहायला भेटतं. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे? वेरूळ व अजिंठासारख्या लेण्या असणाऱ्या श्री छत्रपती संभाजीनगर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात उंच पुतळा कोणता? तर ऑप्शन 3 स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा आहे तो जगातील सर्वात उंच पुतळा होय. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 कल्पना चावला करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न,
भारताचे राष्ट्रीय पेय कोणते? म्हणजे जास्तीत जास्त भारतीयांकडून पिलं जाणारं जे पेय आहे ते ऑप्शन 3 चहा हे आपल्याला सर्वत्र असलेलं पाहायला मिळतं. तसेच विद्यार्थी मित्रो, उत्तर भारतीयांचा जो चहा आहे तो म्हणजे जम्मू काश्मीर, तो आपल्याला एकदम तिखट असलेला पाहायला मिळतो. हे या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? ऑप्शन 2 कळसुबाई. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, हृदयाचे ठोके मोजणारे यंत्र कोणते? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 स्टेथोस्कोप, जे की आपण डॉक्टरच्या गळ्यामध्ये आपल्याला पाहण्यात येणारे पहिलं यंत्र म्हणजेच मशीन म्हणजे स्टेथोस्कोप होय. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, तंबाखूमध्ये कोणता घटक असतो? तर ऑप्शन 4 निकोटीन हा घटक आपल्याला तंबाखूमध्ये पाहायला मिळतो, जो की कार्सिनोजेनिक म्हणजेच कर्करोग होणारा घटक आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा, बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन 1 पु ल देशपांडे. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वप्रथम नोबेल पारितोषिक विजेता महिला कोण? तर ऑप्शन 3 मदर तेरेसा, ज्यांना शांततेचा पुरस्कार देण्यात आला. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वन डे ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2023 कोणत्या संघाने जिंकला? तर ऑप्शन 3 ऑस्ट्रेलिया. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पिण्याचे पाणी निर्जंतुक करण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 ब्लिचिंग पावडर. करेक्ट उत्तर होय. तर पाणी शुद्धीकरणासाठी आपण तुरटी हा घटकसुद्धा वापरतो, परंतु ते पाणी निर्जंतुक करत नाही, फक्त त्यातला गाळ बाहेर काढते. तर पाण्यातील जे जंतू आहेत ते मारण्याचं काम ब्लिचिंग पावडर यातील असणारा क्लोरीन नावाचा जो घटक आहे हे करतो. म्हणजे ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? तर ऑप्शन 3 लाल बहादूर शास्त्री यांनी हा नारा दिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? ऑप्शन 2 श्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होय. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? ऑप्शन 2 1960 या रोजी, म्हणजेच 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तर 1961 रोजी गोवा या राज्याची स्थापना झाली. ही बाब आपण लक्षात घ्यावी. पुढचा प्रश्न, घड्याळात रात्री चमकणारा पदार्थ कोणता? तर ऑप्शन 2 रेडियम हा पदार्थ, त्याच्यावर थोडाही प्रकाश पडला तर त्याचं परावर्तन होऊन तो आपल्याला चमकलेला पाहायला मिळतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, संगणकाचा शोध कोणी लावला? तर चार्ल्स बेबेज हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, लाल महाल कोठे आहे? तर ऑप्शन 1 पुणे येथे स्थित आपल्याला लाल महल पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? तर ऑप्शन 3 सोलापूर जिल्ह्यास आपण ज्वारीचे कोठार असं म्हणतो. पुढचा प्रश्न, वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता असतो? तर ऑप्शन 1 22 डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस असतो. ही बाब आपण लक्षात ठेवावी. घोडा व गाढव यापासून कोणता संकर म्हणजेच संकरित प्राणी तयार होतो? 1 झोर्स, 2 लायगर, 3 खेचर, 4 रुई. विद्यार्थी मित्रो, झोर्स म्हणजेच झेब्रा अधिक हॉर्स, लायगर म्हणजेच लायन अधिक टायगर, त्यानंतर 3 खेचर आणि 4 रुई. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 खेचर हे करेक्ट उत्तर होय. तर खेचर या प्राण्यामध्ये घोडा व गाढव या दोघांचेही गुण पाहायला मिळतात. घोड्याचा गुण म्हणजेच धावणे, रनिंग करणे, तर गाढवाचा गुण म्हणजेच वजन उचलणे. तर वजन घेऊन पळणारे गाढव आपल्याला पाहायला मिळते, ज्याला आपण खेचर असं म्हणतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? ऑप्शन 2 आंबोली. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोणत्या घटकामुळे वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग प्राप्त होतो? तर ऑप्शन 3 हरितद्रव्य, ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्लोरोफिल असं म्हणतो. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यास तांदळाचे कोठार म्हणतात? ऑप्शन 4 रायगड. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर पंडित नेहरू. हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जखमेवर शीतक म्हणजे आपण कुलंट असं म्हणतो.
कूलंट म्हणून कोणता पदार्थ वापरतात? ऑप्शन 2 हायड्रोजन परऑक्साईड म्हणजेच H2O2 हा घटक आपण त्यासाठी वापरत असतो. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात गरीब देश कोणता? ऑप्शन 4 भूतान. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन 2 डॉक्टर अब्दुल कलाम. करेक्ट उत्तर होय. हे त्यांचं आत्मचरित्र आहे. ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, सर्वात मोठे अक्षवत्त कोणते आहे? ऑप्शन 2 विषुवत्त. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, चादरीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? ऑप्शन 2 सोलापूर. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, टुंड्रा प्रदेशातील लोकांना काय म्हणतात? ऑप्शन 1 एक्स्किमो असं त्याचं नाव आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, पृथ्वीला सर्वाधिक दूरचा ग्रह कोणता? तर पृथ्वीपासून सर्वात लांब असलेला नेपच्यून ग्रह आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर थर्ड लास्ट प्रश्न, ECG तंत्रज्ञान कोणत्या रोगनिदानासाठी उपयुक्त आहे? म्हणजेच ECGचा वापर आपण कोणत्या रोगाच्या निदानासाठी करतो? ऑप्शन 3 हृदयरोग. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोणत्या पदार्थास पूर्णान्न असे म्हटले आहे? ऑप्शन 3 दूध. करेक्ट उत्तर होय. आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे. निरोगी माणसाच्या शरीरात साधारणपणे किती लिटर रक्त असते? तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 5 ते 6. करेक्ट उत्तर होय. लवकरच भेटूया पुढच्या प्रश्नावलीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.